तर लक्ष्मी निवास या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला भेटणार आहे। तो म्हणजे असा की जान्हवी ही जयंतला सोडून विश्वाकडे जाणार आहे। तर काय आहे सविस्तर माहिती, चला जाणून घेऊया। त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा। तर लक्ष्मी निवास ही मालिका लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेचा रिमेक आहे। त्या कन्नड मालिकेमध्ये जे काही घडतं तेच आपल्याला या मराठी मालिकेमध्ये सुद्धा दाखवण्यात येतं। तर सध्या या कन्नड मालिकेचे जवळपास 700पेक्षा जास्त भाग पूर्ण झालेले आहेत आणि त्या कन्नड मालिकेमध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की जान्हवी ही जयंतच्या त्रासाला कंटाळलेली असते। काही करून जान्हवीला जयंतपासून सुटका हवी असते। ती बरेच प्रयत्न करते पण जयंत मात्र तिला काही करून दूर जाऊ देत नाही। मग एक दिवस जयंत आणि जान्हवी असं बाहेर फिरण्यासाठी जातात आणि मग जयंत आणि जान्हवी बोटीवरती येतात आणि मग त्या बोटीवरून जान्हवी समुद्रामध्ये उडी टाकते। जयंत जान्हवीला खूप शोधण्याचा प्रयत्न करतो। समुद्राच्या किनाऱ्यावर येऊन जान्हवीला शोधत असतो पण जान्हवी मात्र त्याला कुठेच सापडत नाही। आणि मग नंतर जयंत जान्हवीच्या घरी जातो आणि मग सगळ्यांना सांगतो की जान्हवी समुद्रामध्ये पडली आणि मग हे ऐकून सगळ्यांना धक्काच बसतो। आणि मग त्याच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की हॉलमध्ये सगळे जमा झालेले असतात आणि त्या ठिकाणी जान्हवीचा फोटो ठेवलेला असतो आणि सगळेजण जान्हवीची आठवण काढत असतात। जयंत सुद्धा जान्हवीची आठवण काढून रडत असतो। आणि मग त्याच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की जान्हवीचं निधन झालेलं नसतं, समुद्राच्या पाण्यामध्ये पडून सुद्धा ती वाचलेली असते। आणि मग त्याच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की रात्र झाल्यानंतर जान्हवी लक्ष्मी निवास यांच्याकडे येते, म्हणजेच त्यांच्या रूममध्ये येते आणि जान्हवी लक्ष्मी निवास यांच्या पायापाशी बसून रडत असते। तेवढ्यातच लक्ष्मीला जाग येते आणि मग लक्ष्मीला जाग आल्यानंतर बघते तर जान्हवी तिथे बसून रडत असते आणि जान्हवीला बघितल्यानंतर लक्ष्मीला मोठा धक्काच बसतो आणि त्याचबरोबर तिला आनंदसुद्धा होतो। आणि मग लक्ष्मी जान्हवीला विचारते की हा सगळा काय प्रकार आहे आणि मग त्यानंतर जान्हवी लक्ष्मीला सगळा प्रकार सांगते की जयंत जान्हवीला कशा प्रकारे त्रास देतो। आणि मग लक्ष्मी निवास ठरवतात की आता जान्हवीला जयंतकडे परत जाऊ द्यायचं नाही। आणि मग आता लक्ष्मी निवास म्हणतात की तू आता जयंतकडे जाऊ नको, तू आता इथेच राहा। पण जान्हवी त्यांना सांगते की नाही, हा जयंत खूप क्रूर आहे, तो मला परत मिळवण्यासाठी काही करू शकतो, त्यामुळे मला इथे थांबता येणार नाही कारण जयंत इथे सारखाच येत असतो। आणि मग असं म्हणून जान्हवी तिथून निघून जाते। आणि मग त्याच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की जान्हवीच्या आजीची तब्येत खराब असते आणि जान्हवीच्या आजीला पाहण्यासाठी जयंत त्या ठिकाणी येतो। आणि मग त्या ठिकाणी आल्यानंतर जान्हवीचं पैंजण पडलेलं त्या ठिकाणी दिसतं आणि मग जयंत पैंजण हातामध्ये घेतो आणि ओळखतो हे तर जान्हवीचं पैंजण आहे। आणि मग त्याला थोडीशी शंका येते की जान्हवी कदाचित जिवंत आहे आणि ती इथेच घरामध्ये लपून राहिलेली आहे। आणि मग नंतर जयंत बाहेर येतो आणि बाहेर आल्यानंतर त्याला एक लहान मुलगा भेटतो। तो मुलगा म्हणतो की तुम्ही एकटेच कसे आला, तर जान्हवीताई कुठे आहे? आणि मग जयंत त्या मुलाला सांगतो की जान्हवीताई आता या जगामध्ये नाही। आणि तो मुलगा जयंतला म्हणतो की असं कसं होऊ शकतं, जान्हवीताईने तर मला रात्री चॉकलेट दिलं होतं। आणि मग हे ऐकून जयंतला खात्री होते की जान्हवी जिवंत आहे आणि माझ्यापासून ती लपत आहे। आणि मग यानंतर जयंत ठरवतो की जान्हवीचा आता शोध घ्यायचा। आणि मग त्याच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की जान्हवी विश्वाच्या घरी आलेली असते आणि विश्वाच्या घरी ती मोलकरीण म्हणून राहत असते आणि तिने तिचं नाव चंदना सांगितलेलं असतं। पण ती विश्वाच्या समोर येत नसते। जेव्हाही विश्वा तिच्या समोर येत असतो तेव्हा ती साडीने तोंड तिचं झाकून ठेवत असते किंवा मग ती दुसऱ्या रूममध्ये जाऊन बसत असते। आणि मग त्यामुळे विश्वालाही वाटत असतं की कदाचित कोणती तरी गरजू व्यक्ती आहे आणि आईवडिलांनी तिला काम करण्यासाठी ठेवलेलं आहे, त्यामुळे विश्वासुद्धा तिच्याकडे काही लक्ष देत नसतो। आणि मग पुढील भागामध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की विश्वा पेपरमध्ये बातमी वाचतो, त्यामध्ये लिहिलेलं असतं की जान्हवीचं निधन झालेलं आहे। आणि मग त्याच रात्रीच्या भागामध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की जान्हवी बाहेर गाणं म्हणत असते आणि जान्हवीच्या गाण्याचा आवाज विश्वाला येतो। विश्वाला वाटतं की जान्हवी या जगामध्ये नाही तरी सुद्धा मला जान्हवीचा आवाज येतोय आणि असं म्हणून विश्वा रडत बसलेला असतो। तर असा काहीचा भाग आपल्याला लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेमध्ये पाहायला मिळतो। लक्ष्मी निवास ही मराठी मालिका लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेचा रिमेक आहे, त्यामुळे लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेमध्ये जे काही घडतं तेच आपल्याला लक्ष्मी निवास या मराठी मालिकेमध्ये सुद्धा पाहायला भेटतं। त्यामुळे पुढे चालून लक्ष्मी निवास या मराठी मालिकेमध्ये सुद्धा आपल्याला हा ट्विस्ट पाहायला भेटणार आहे, म्हणजे जान्हवी ही जयंतच्या त्रासाला कंटाळून विश्वाच्या घरी जाऊन राहणार आहे। आणि मग पुढे चालून आपल्याला जान्हवी आणि विश्वाची लव्ह स्टोरी सुद्धा पाहायला मिळू शकते। तर एकंदरीत पाहता या मालिकेमध्ये जान्हवी ही जयंतला सोडून विश्वाकडे जाणार आहे। तर मालिकेमध्ये येणारा हा ट्विस्ट तुम्हाला पाहायला आवडेल का? कमेंट करून नक्कीच कळवा। त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा।